Welcome to Mahali's Academy. Engineering Mechanics. Unit 1. Simple Lifting Machine. Law of Machine. By Professor Nikhil Mahali. चला मुलांनो, आपण पाहत आहोत इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. यामध्ये आपलं युनिट नंबर 1 चालू आहे, सिंपल लिफ्टिंग मशीन. कालपर्यंत आपण टॉपिक पर्यंत पोहोचलो होतो, आयडियल मशीन आणि प्रॅक्टिकल मशीन. त्यांचा डिफरन्सही पाहिला, कन्सेप्टही पाहिला. आज आपण अति महत्वाचा कन्सेप्ट पाहणार आहे, ज्याचं नाव आहे लॉ ऑफ मशीन. लॉ ऑफ मशीन तुम्हाला माहिती आहे, हे जे लॉ ऑफ मशीन असतं ना, हे लॉ ऑफ मशीन म्हणजे कुठल्याही मशीनचा एक नियम आहे. प्रत्येक मशीनला एक इक्वेशन म्हणजे एक फॉर्म्युला असतो. प्रत्येक मशीन त्या फॉर्म्युल्याला काय करतो, फॉलो करतो. ओके, मग त्याचा आपल्याला एक फिगर ग्राफ काढावा लागेल. तर चला काढूया, माझ्या बरोबरच ड्रॉइंग करावी. चला करूया. चला ग्राफ काढा, चला माझ्या बरोबर. ओके, ग्राफ ड्रॉ करताय तुम्ही सगळे माझ्या बरोबर. चला, अरे इथं रेकॉर्ड होत ते. अरे झालं का, उरका. मोबाईल तुमचाच आहे का शेजारचा आहे, काय करताय? पटकन करायचं. एक्स ऍक्सिस काय तुमच्या नादात मी चुकलो बरं का, आता बंद करा, नाही तर आहे ना भांडणं होतील आपल्या इथं. अरे मग काय, हॉरिझॉन्टल एक्स ऍक्सिस घ्या, व्हर्टिकल वाय ऍक्सिस घ्या. ऐका ना, आता या ठिकाणापासून इथपर्यंतचं जे अंतर आहे त्याला सी म्हणा बरं का. असे याच्यावर 2-4 पॉइंट दाखवा. ठीक आहे, या पॉइंटचे कोऑर्डिनेट घ्या x1 y1, या पॉइंटचे कोऑर्डिनेट घ्या x2 y2, कुठले पण घ्या. आणि त्यानंतर एक्झामला येते बरं का याची थिअरी. हा दाखवा बाळांनो थिटा, आणि हा दाखवा बाळांनो स्लोप एम. ठीक आहे, चला अशी फिगर काढा. इथून तेवढा डिस्टन्सला तुम्ही सी म्हणू शकता. एम चा फॉर्म्युला पण इथे लिहितो मी, y2 - y1 अपॉन x2 - x1. ड्रॉ दी फिगर. चला फिगर ड्रॉ करून घ्या. तर चला मुलांनो, हे आहे आपलं लॉ ऑफ मशीन. लॉ ऑफ मशीनला एक्सप्रेस करण्याकरता आपण इथे एक ग्राफचा यूज करतोय. ठीक आहे, तर चला मग मुलांनो एक्सप्लेन करूयात लॉ ऑफ मशीन. ओके, चला लॉ ऑफ मशीन म्हणजे काय हे पहिले आपण पाहायला पाहिजे. लॉ ऑफ मशीन हे दुसरं तिसरं काही नाही, तर एक छोटस इक्वेशन आहे, जे इक्वेशन रिप्रेझेंट करतं की जर समजा तुम्ही एखाद्या मशीनवर समथिंग लोड लावला, तर तो लोड लिफ्ट करण्यासाठी किती एफर्ट लावावा लागेल हे तुम्ही त्या इक्वेशनच्या माध्यमातून फाइंड करू शकता. मग असं इक्वेशन जे तुमच्या मशीनला रिप्रेझेंट करतं त्याला म्हणतात लॉ ऑफ मशीन. चला लिहा माझ्या बरोबर डेफिनेशन. एक्सप्लेन करतोय, स्टार करा, खूप जास्त वेळा एक्झामला आलेले. माझ्या बरोबर लिहा. द इक्वेशन which indicates relationship, the equation which indicates relationship
between the load lifted and effort applied is called as law of machine. Is called as law of machine. बघा, एक असं इक्वेशन जे इंडिकेट करतं, जे रिप्रेझेंट करतं कशाला, रिलेशनशिप बिटवीन लोड लिफ्टेड बाय द मशीन अँड द एफर्ट अप्लाइड टू दॅट मशीन इज कॉल्ड ॲज लॉ ऑफ मशीन. लॉ ऑफ मशीन म्हणजे काय की मशीन एवढ्या एफर्ट मध्ये एवढा लोड उचलू शकतो, यांचं जे रिलेशन आहे ते रिलेशन इक्वेशनच्या माध्यमातून रिप्रेझेंट करणार जे आहे त्याला म्हणतात लॉ ऑफ मशीन. लॉ ऑफ मशीन आहे दुसरं तिसरं काय नाही तर एक छोटस इक्वेशन आहे. बरं, ते इक्वेशन नेमकं काय त्याकरता आपल्याला हा ग्राफ समजून घ्यायचा आहे. आता मी काय करतो, या ग्राफ मध्ये एक्स ऍक्सिस वर घेतो लोडला म्हणतो डब्ल्यू, आणि वाय ऍक्सिस वर घेतोय बाळांनो मी एफर्टला मी म्हणतो पी. ओके, आता तुम्ही पाहू शकता की जसं आता मशीनचं बिहेवियर, कुठल्याही मशीनचं बिहेवियर असं स्ट्रेट लाईन मध्ये असतं, आणि ही स्ट्रेट लाईन ती असते जी कधीच ओरिजिन मधून जात नाही. ओरिजिन मधून केव्हा जाईल, जेव्हा आयडियल मशीन असेल तेव्हा, कारण आयडियल मशीन मध्ये कोण नाही, फ्रिक्शन नाहीये. मग एवढा भाग कशासाठी डेव्हलप झाला, फ्रिक्शन मुळे डेव्हलप झाला. फॉर एक्झाम्पल, मी एक गाडी ढकलतोय, 4 व्हीलरला धक्का मारतोय, मी सुरुवात केली लोड अप्लाय करायला 0 न्यूटन पासून, 0 न्यूटन, 1 न्यूटन, 2 न्यूटन, 3 न्यूटन, 50 न्यूटन पर्यंत लोड लावला तरी गाडी तिथंच उभी आहे. मग गाडी तिथं उभी आहे म्हणजे वर्कडन काही झालं का, पण फोर्स तर लावला मी. मग का नाही हल्ली गाडी फोर्स लावला तरी, बिकॉज ऑफ फ्रिक्शन. बिकॉज तिथं काय आहे, फ्रिक्शन आहे, तिच्या वेट मुळे त्या भागामध्ये फ्रिक्शन डेव्हलप झालेलं आहे. मग जेव्हा मी 51 न्यूटन लावला तेव्हा गाडी हलायला सुरुवात झाली. तुम्हाला कळालं, मग ते 50 न्यूटन कशामुळे वाया गेले, वेस्ट गेले, ड्यू टू फ्रिक्शन. अगदी तसं जगातलं कुठलंही मशीन जेव्हा त्याच्यावर आपण एफर्ट अप्लाय करतो तेव्हा ते लगेच लोड उचलत. मग हा एवढा एफर्ट बघा, एफर्टच्या लाईन मध्ये बरं का हासी, हासी काय आहे, इंटरसेप्ट ऑन वाय ऍक्सिस. इंटरसेप्ट म्हणजे छेदणारा पॉइंट मराठीमध्ये. मग हा इंटरसेक्ट करतो पहा या वाय ऍक्सिसला, ज्या ठिकाणी तुमची स्ट्रेट लाईन वाय ऍक्सिसला इंटरसेक्ट करते त्या पॉइंटला इंटरसेप्ट म्हणतात. हा पॉइंट काय तुमचा, इंटरसेप्ट. कळतं ना, इंटरसेप्ट आणि इंटरसेक्ट. तर मग इंटरसेप्ट आहे, मग हा इंटरसेप्ट काय शो करतो, हे शो करतो की मशीन मध्ये फ्रिक्शन आहे. मग जगातले सगळ्या प्रॅक्टिकल मशीनची स्ट्रेट लाईन कधीच ओरिजिन मधून जात नाही, आणि जर ती ओरिजिन मधून जातीये म्हणजे C0 होतोय, आणि C0 होतो म्हणजे तिला फ्रिक्शन नाहीये. आणि जर फ्रिक्शन नाही ते मशीन कोणतं आहे, मग समजलं. चला मग बघा बरं का बाळांनो, सी काय इंडिकेट करतो, इट इंडिकेट्स फ्रिक्शन. इट इंडिकेट्स फ्रिक्शन इन द मशीन. जगातल्या प्रत्येक मशीन मध्ये फ्रिक्शन असतंच, ते इंडिकेट करतो. मग तुम्ही आता इकडे बघा, तुम्हाला सी कळाला का बरं आला या ग्राफ मध्ये, सी का कळाला का आला, कळाला. आता ऐका ना, सी म्हणजे काय, इंटरसेप्ट ऑन वाय ऍक्सिस. आता ही लाईन अशी स्ट्रेट का आली, ही लाईन काय शो करते पहा, जसं तुम्ही लोड वाढवताय तसं त्याला लावलेले फरक पण वाढतोय पहा. ही लाईन जशी पुढे चाललीये, ही तिरकी लाईन, ही स्ट्रेट लाईन जशी पुढे चाललीये तशीच वर पण चालली. कळलं का, म्हणजे जसा तुम्ही लोड वाढवाल तसा हे फरक पण वाढेल, किंवा जसा एफर्ट वाढेल तसा लोड पण लिफ्टेड वाढेल. समजलं, म्हणजे लोड आणि एफर्ट दोघही सोबतच वाढतात. असं कधीच नाही होणार की हा ग्राफ असा तिरका झाला, एफर्ट लावला जास्त तरी लोड कमीच लिफ्ट होतोय, असं होणार नाही. जेवढा तुम्ही लोड लावाल तेवढा एफर्ट तुम्हाला अप्लाय करावाच लागेल ज्या त्या मशीनच्या फ्रिक्शनच्या अनुषंगाने. मग सी काय दाखवतो, फ्रिक्शन शो करतो, आणि ही जी इन्क्लाइंड लाईन आहे ही काय शो करते, रिलेशनशिप बिटवीन लोड अँड एफर्ट. मग डब्ल्यू आणि पी चं रिलेशनशिप दाखवणारी स्ट्रेट लाईन, आणि हा इंटरसेप्ट शो करतो त्या मशीन मधलं फ्रिक्शन. झालं ना रिलेशनशिप बिटवीन डब्ल्यू अँड पी, यालाच म्हणतात लॉ ऑफ मशीन. मग मुलांना प्रश्न येतो की या लाईनला काही इन्क्लाइंड लाईन आहे की नाही, ही लाईन कोणती आहे,
इन्क्लाइंड लाईन आहे. इन्क्लाइंड म्हणजे कोणती रे? स्ट्रेट लाईन म्हणजे तिरकी लाईन. मग तिरक्या लाईनला स्लोप असेल का नाही? स्लोप कळतो ना? स्लोप म्हणजे तिरकसपणा मराठीत. मग त्या स्लोपला डिनोट करतो स्मॉल एम ने. मागच्या वर्षीचे क्लासचे विद्यार्थी माहिती तुम्हाला मागच्या सेमचे की स्लोप होता का आपल्या लाईनच्या चॅप्टर मध्ये एम. पण त्याचा फॉर्म्युला होता का y2 - y1 अपॉन x2 - x1. y2 आहे y1 आणि x2 x1 काय आहे? तर ह्या दोन पॉइंटचे कोऑर्डिनेट्स x1 y1 x2 y2. काही शंका? अशा पद्धतीने आहे. मग प्रश्न येतो सर फॉर्म्युला काय मग याचा? याचा फॉर्म्युला आहे P इज इक्वल टू mw प्लस c. तुम्ही म्हणले सर P काय आहे? P म्हणजे लावलेला एफर्ट, मशीनवर लावलेला एफर्ट. W काय आहे? तेवढ्या एफर्ट मध्ये लिफ्ट झालेला लोड. C काय आहे? इंटरसेप्ट ऑन y ऍक्सिस. तुम्ही पाहू शकता C काय आहे? इंटरसेप्ट ऑन y ऍक्सिस. आणि m काय? स्लोप. लिहायचं वेअर C is the intercept on y-axis and m is the slope of inclined line. Slope of inclined line. INCLINED. आता मला सांगा डेफिनेशन म्हणजेच डेफिनेशन झाल्यावर मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आणि ग्राफ कोणाला नाही काढला? एवढं करायला आपल्याला 4 मार्क आहेत. 4 मार्क्स. पेपरला येतं व्हॉट इज लॉ ऑफ मशीन अँड एक्सप्लेन द टर्म. ही टर्म एक्सप्लेन करा. व्हॉट इज म्हणल्यावर हे लिहावं लागेल, हे लिहावं लागेल. एक्सप्लेन म्हणल्यावर ग्राफ पण काढावं लागेल. मग आता मला सांगा जर एखाद्या मशीन करता तुम्हाला या 3 व्हॅल्यू दिल्या तर तुम्ही पी काढू शकता? काढू शकता ना. एम दिला, सी दिला, डब्ल्यू दिला. तीन ना काढतात फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाकून. अजून एकदा जर तुम्हाला पी दिला, एम दिला, सी दिला तर तुम्ही डब्ल्यू काढू शकता. म्हणजे थोडक्यात या इक्वेशनच्या मदतीने जगातल्या कुठल्याही मशीन करता तुम्ही एफर्ट आणि लोड कॅल्क्युलेट करू शकता जर बाकीच्या 3 गोष्टी माहिती तर. किंवा ह्या 3 गोष्टी माहिती आहे तुम्ही इंटरसेप्ट काढू शकता, फ्रिक्शन. जर तुम्हाला बाकीच्या 3 गोष्टी माहिती तुम्ही स्लोप काढू शकता. 4 गोष्टी आहेत, स्लोप आहे, इंटरसेप्ट आहे, लोड आहे आणि एफर्ट आहे. कुठल्याही 3 जर तुम्हाला नोन असतील तर 4थी अननोन गोष्ट फाइंड आउट करता येईल. काही शंका? मग खाली लिहायचं हेडिंग घ्या. यूज ऑफ लॉ ऑफ मशीन. यूज ऑफ लॉ ऑफ मशीन. यूज ऑफ लॉ ऑफ मशीन. लॉ ऑफ मशीनचा यूज काय? सगळ्यात पहिले टू फाइंड अमाउंट ऑफ फ्रिक्शन. लॉ ऑफ मशीनच्या मदतीने तुम्ही कुठल्याही मशीन मधलं फ्रिक्शन काढू शकता. फ्रिक्शन म्हणजे कोण रे? सी. पी, एम आणि डब्ल्यू माहित असेल तर सी काढता येईल ना. अजून टू प्रेडिक्ट द अमाउंट ऑफ एफर्ट टू लिफ्ट सर्टन लोड. टू लिफ्ट सर्टन लोड. आता बघा मी तुम्हाला सांगतो एक मशीन आहे बाळांनो आणि त्या मशीनला 10 किलो न्यूटनचा लोड लिफ्ट करण्याकरता 50 न्यूटनचा लोड एफर्ट लागतोय. 10 किलो न्यूटन लोड एफर्ट. इकडे बघा 10 किलो न्यूटनचा लोड उचलायला 50 न्यूटनचा एफर्ट. मग सांगा बरं 20 किलो न्यूटन साठी किती? कसं कळलंय? थोडक्यात काय की एखादा लोड जर तुम्हाला उचलायचा आहे आणि तुम्हाला लॉ ऑफ मशीन माहिती आहे तर दुसरा एखादा लोड उचलण्याकरता किती एफर्ट लागेल हे तुम्ही लॉ ऑफ मशीनच्या फॉर्म्युल्याने काढू शकता. टू प्रेडिक्ट द अमाउंट ऑफ एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट द सर्टन लोड. अजून काय फायदा आहे? टू फाइंड मॅक्सिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. कुठल्याही मशीन करता मॅक्सिमम ऍडव्हान्टेज काय असू शकतो? मेकॅनिकल ऍडव्हान्टेज ते तुम्ही फाइंड आउट करू शकता. टू फाइंड मॅक्सिमम इफिशियन्सी. कुठल्याही मशीनची मॅक्सिमम इफिशियन्सी किती असू शकते ते पण तुम्ही फाइंड आउट करू शकता. म्हणजे ह्या 4 गोष्टी फाइंड आउट करण्याकरता लॉ ऑफ मशीन फार गरजेचं आहे.
काही लोक म्हटले मग मॅक्सिमम इफिशियन्सीचा मॅक्सिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा फॉर्म्युला तयार करून दाखवा. करून दाखवतो, हे लिहून घ्या. छोटस डेरिवेशन फॉर मॅक्सिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. मला रेग्युलर एमए चा फॉर्म्युला सांगता का? रेग्युलर एमए चा फॉर्म्युला काय होता? म्हणजे लोड अपॉन एफर्ट. बट आताच तुम्ही लॉ ऑफ मशीन मध्ये शिकले की पी इज इक्वल टू काय आहे? एमडब्ल्यू प्लस. आताच शिकले की पी इज इक्वल टू एमडब्ल्यू प्लस सी. मग पी ची ही व्हॅल्यू यात टाकता येईल ना. मग एम ए काय होईल बरं? डब्ल्यू अपॉन एमडब्ल्यू प्लस सी. काय आयडिया? काय अवघड? ओके, मी काय म्हणतो, वर पण डब्ल्यू आणि खाली पण डब्ल्यू. खालच्यातून जर डब्ल्यू कॉमन घेतला डिनॉमिनेटर मधून, वरती डब्ल्यू आहे, खाली डब्ल्यू कॉमन घेतला, एम मधून डब्ल्यू कॉमन आला तर खाली काय राहिला? फक्त एम राहिला. सी मधून डब्ल्यू कॉमन येत नाही, मग सी अपॉन डब्ल्यू. मग डब्ल्यू डब्ल्यू कॅन्सल, मग एम ए काय आलं बरं? 1 अपॉन एम प्लस सी अपॉन. इथपर्यंत काही शंका? खालून डब्ल्यू कॉमन घेतला, डब्ल्यू डब्ल्यू कट केला, खाली राहिला 1 अपॉन एम प्लस सी अपॉन डब्ल्यू. आता ही जी टर्म तुम्हाला दिसते ना, सी अपॉन डब्ल्यू, जागा नाही, पुढे लिहितो. सी इज व्हेरी व्हेरी लेस दॅन डब्ल्यू. सी ची व्हॅल्यू डब्ल्यू पेक्षा खूपच छोटी असते. खूप म्हणजे खूप छोटी असते. म्हणजे उदाहरणार्थ माझ्याकडे लक्ष द्या, जेव्हा सी ची व्हॅल्यू 10 न्यूटन असते ना, 10 न्यूटन, तेव्हा हा डब्ल्यू असतो 10,000 न्यूटन. किती फरक आहे? मग जर तुम्ही या दोघांचा भागाकार केला तर आन्सर कसं येईल माहिती का? 0.001. किती छोटा आन्सर झालंय. म्हणजे सी ची व्हॅल्यू या डब्ल्यूच्या तुलनेत खूपच छोटी असते. आणि जेव्हा तुम्ही खूप छोट्या व्हॅल्यूला खूप मोठ्या व्हॅल्यूने डिवाइड करता तेव्हा आन्सर तर खूपच छोटं येते. कळतंय का मी काय बोलतोय? हा कन्सेप्ट आहे, ते लिहायचं नाही तुम्हाला. मग मला कळालं, जर एवढी छोटी व्हॅल्यू येते बाळांनो, तर मी म्हणू शकतो सी अपॉन डब्ल्यू कॅन बी इग्नोर्ड. मग सी अपॉन डब्ल्यू ला डायरेक्ट इग्नोर करा. मग फॉर्म्युल्यात मध्ये सी अपॉन डब्ल्यू डायरेक्ट 0 करून टाका. 0.001 आणि 0 काय फरक आहे? काहीच फरक नाहीये. म्हणून सी अपॉन डब्ल्यू ला जर इग्नोर केलं तर मॅक्सिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज तुमचं येईल 1 अपॉन एम. सी अपॉन डब्ल्यू डायरेक्ट 0 झाला. का? कारण सी खूप छोटा आहे आणि डब्ल्यू खूप मोठा आहे. छोट्या व्हॅल्यूला मोठ्या व्हॅल्यूने जर डिवाइड केलं तर आन्सर अजून छोटं येतं. मग ते 0 म्हणून टाका त्याला राऊंड फिगर. मग 1 अपॉन एम. मग जर तुम्ही स्लोपला जर रेसिप्रोकल काढलाय स्लोप एमचा, तर तुम्हाला येतो मॅक्सिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. हा झाला एक फॉर्म्युला. काय 9वा 5वा 6वा काय असेल पहा. कळालं का मॅक्सिमम एम चा फॉर्म्युला? कोणाला काय डाऊट? छोटस डेरिवेशन जे पेपरला कधी आलेलं नाही, पण प्रॉब्लेम मध्ये हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. काय काय मुलं मी बघतो ना, खरंच ऑनलाईन मनापासून करतात बरं का, कंटिन्युअसली करतात. अशाच मुलांनी खरा ऑनलाईनचा फायदा केलाय. बाकीचे बावट काही करतच नाही. झालं काय? मॅक्सिमम इफिशियन्सी दोनदा बोलली. तुझं नाव काय? तुझं नाव काय? साक्षी? स्वाती. हा काय बाई, का बोलतीस? पहिल्यांदा बोलली होती, परत बोलली. चला झालं. मॅक्सिमम इफिशियन्सीचा फॉर्म्युला पाहिजे. हे मला मॅक्सिमम इफिशियन्सीचा फॉर्म्युला सांगा बरं तुम्ही. चला, मॅक्सिमम इफिशियन्सी पर्सेंटेज मध्ये काय म्हणले? एम ए अपॉन मल्टिप्लाइड बाय. ऐका ना मी काय म्हणतो, हा फक्त इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे बरं का. हा फॉर्म्युला इफिशियन्सीचा आहे, पण मला मॅक्सिमम इफिशियन्सी पाहिजे. मग जर मी इकडे मॅक्सिमम शब्द लावला, आता मला सांगा व्हॅल्यू मॅक्सिमम केव्हा येते? जेव्हा वरची व्हॅल्यू जास्त आहे खालची व्हॅल्यू कमी आहे. मग एम ए ला जर मॅक्सिमम केलं, एम ए ला जर मी मॅक्सिमम घेतलं तर ही व्हॅल्यू पण मॅक्सिमम येईल का नाही? वी आर ऍज इट इज मल्टिप्लाइड बाय 100. पण
मॅक्सिमम एम ची व्हॅल्यू आपण आताच काढली 1/m आणि खाली VR ऑलरेडी आहेच ना. बाळांनो मॅक्सिमम इफिशियन्सीचा फॉर्म्युला डेव्हलप झालेला आहे 1/m मल्टिप्लाइड बाय VR मल्टिप्लाइड बाय 100. हा मॅक्सिमम इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे. कोणाला काय डाऊट? लिहून चैतन्य, गौरी, जान्हवी समजतंय का तुम्हाला? आपण थेरी बघतोय, खूप इम्पॉर्टंट थेरी आहे, लाईफ टाइम गरजेची. लिहून घ्या. चला बाळा लिहून झाला असेल, पटकन सांगतो. लॉ ऑफ मशीन फॉर आयडियल मशीन. आयडियल मशीन करता लॉ ऑफ मशीनचा काय फॉर्म्युला होऊ शकतो बरं? मी पहिल्यांदा कन्सेप्टच लिहितो. फॉर एनी आयडियल मशीन, जगातल्या कुठल्याही आयडियल मशीन करता फ्रिक्शन इज इक्वल टू 0. फ्रिक्शन ऑलवेज 0 असतो. मग बाळांनो जर फ्रिक्शन 0 आहे तर होईल का रे बाळांनो असं? हे बघा, हे जर तुम्ही एक्स ऍक्सिस वर घेतला लोड, वाय ऍक्सिस वर घेतला बाळांनो एफर्ट, तर बरोबर ओरिजिन मधून जाईन का रे तुमचा आयडियल ऍक्सिस? बिकॉज काय इथं C इज इक्वल टू 0 झाला, बिकॉज फ्रिक्शन इज इक्वल टू 0 आहे. मग तुमचा आयडियल मशीनचा लॉ ऑफ मशीनचा फॉर्म्युला होता MW प्लस, मग आयडियल मशीन करता तो फॉर्म्युला काय झाला? P इज इक्वल टू MW, कारण C 0 होतो ना. C म्हणजे फ्रिक्शन आहे आणि फ्रिक्शन डायरेक्ट 0 आहे. समजलं? कुणी विचारलं तर धडकन सांगून टाकायचं, पटापट उत्तर सांगायची उरलला. हा तर मुलांनो, तर आयडियल मशीन करता मग लॉ ऑफ मशीनचा फॉर्म्युला होतो P इज इक्वल टू MW प्लस MW. C हा इंटरसेप्ट आहे, तो फ्रिक्शन मुळे डेव्हलप होतो. इथे फ्रिक्शनच नाही म्हणून C 0 झाला. C 0 झाला म्हणून P चा फॉर्म्युला आला M इज MW, फक्त C 0 आहे. ओके, आता Like, share and subscribe. Thanks for watching.